नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे थापी वडी मी बनवणार आहे। त्यासाठी ते 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। हे घरच्या डाळीचंच गिरणीहून दळून आणलेलं डाळीचं पीठ आहे। तर 1 वाटी बेसनसाठी इथे 1.5 वाटी एवढं पाण्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे। तर 1 वाटी बेसनसाठी 1.5 वाटी एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये एकदम चवदार चविष्ट अशी कमी तेलात तयार होणारी ही थापी वडी आहे। तर त्यासाठी इथे बघा मी 1.5 वाटी ते पाणी टाकून घेतलेलं आहे बेसन पिठामध्ये आणि नंतर यामध्ये जिरेपूड टाकून घेणार आहे। त्यानंतर जिरेपूड टाकून घेतल्यानंतर इथे मी थोडासा ओवा सुद्धा टाकून घेणार आहे। तर तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने थापी वडी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे ओवा टाकल्यानंतर मी हळद टाकून घेतली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकही गुठळी याच्यामध्ये राहू द्यायची नाहीये। एकदम स्मूथ असं डाळीचं पीठ तयार होईपर्यंत आपल्याला याला चांगलं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान अशी ही जी बेसन वडी आहे किंवा थापी वडी आहे तयार होते। तर पूर्वी म्हणजे प्रवासाला जाण्यासाठी सुद्धा दशम्या वगैरे केल्यानंतर अशा थापी वड्यासोबत दिल्या जायच्या। त्या दह्यात किंवा दुधात बनवल्यावर अजून 2-3 दिवस चांगल्या टिकायच्या। तर अशा पद्धतीने बघा मी आज ही पाण्यातलीच थापी वडी बनवून दाखवणार आहे तुम्हाला। तर यामध्ये मी 2 चमचे एवढा ठेचा टाकून घेतला लसण आणि मिरचीचा आणि नंतर इथे बघा 2 पळ्या तेल टाकून घेतलं, त्यामध्ये हिंग टाकून घेतला। हिंग छान तळून निघला की नंतर आपण हे डाळीचं पीठ जे खाली पाण्यामध्ये व्यवस्थित कालवून घेतलं होतं ते ह्या कढईमध्ये टाकून घेणार आहोत। तर कढईमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित याला हलवत राहायचं आहे, चांगलं चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि जोपर्यंत ह्याचा छान घट्ट गोळा होत नाही आणि हे पीठ जोपर्यंत कढईला सोडायला लागत नाही तोपर्यंत याला आपल्याला चांगलं याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे कुठेही आपली वडी जी तयार होणार आहे ती कच्ची राहणार नाही किंवा हे पीठ जर कच्चं राहिलं तर वडी चांगली सेट होणार नाही। त्यामुळे हे छान पीठ आपलं घट्ट होईपर्यंत कढईला चांगलं हे सोडायला लागल्यापर्यंत असं छान गोळा तयार होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात की कढईपासून पीठ चांगलं वेगळं झालं आहे आणि याचा मस्त गोळा सुद्धा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीचा होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आणि इथे बघा प्लेटला मी तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे। अशा तेल लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला हे जे तयार झालेलं आपलं जे डाळीचं पिठाचं मिश्रण आहे ते चांगलं शिजलेलं आहे आणि ते या प्लेटमध्ये आपल्याला चांगलं थापून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हे गरम असल्यामुळे मी आधी हे सुरुवातीला काढून घेणार आहे आणि नंतर ह्या उलथण्याच्या साहाय्याने त्याला चांगलं असं पसरवून घेणार आहे। ओबडधोबड जसं होईल तसं याला चांगलं पसरवायचं आहे आणि थोडं पसरलं की मग हाताला सोसवण्यासारखं झालं की याला आपल्याला हाताने सुद्धा चांगलं सेट करायचं आहे किंवा एखाद्या वाटीने पेल्याने सुद्धा तुम्ही चांगलं याला मऊसूत असं सेट करून घेऊ शकता। तर मी इथे पाण्यात हात घालून थोडंसं याला थापून घेणार आहे आणि चांगलं कडेपर्यंत या प्लेटमध्ये पसरवून घेणार आहे। खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळ स्वरूपाची आपल्याला ही वडी बनवायची नाहीये। तर एकदम खमंग अशी लागते खायला। जेवणासोबत तुम्हाला तोंडी लावायला किंवा नुसता वरण भात असेल तर त्या सोबत सुद्धा तोंडी लावायला ही वडी छान लागते। तर अशा पद्धतीने थापी वडी तुम्हाला सुद्धा आवडते का बनवायला? कधीतरी दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात आमच्याकडे बनवली जाते। तर आज सगळ्यांनाच खायची होती म्हणून मी बनवली होती। तर इथे व्यवस्थित थापून झाल्यावर यावर खोबऱ्याचा कीस टाकून घेतला आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर ती देखील चांगली यावरती थापून घेतली म्हणजे चांगली या वड्यांना चिटकून बसेल। तर थापल्यानंतर इथे आपण आता फोडणीची तयारी करणार आहोत। तर तेल इथे बघा तापून घेतलंय, त्यामध्ये थोडी मोहरी टाकली आहे। मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकून घेणार आहे आणि थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे आणि नंतर चमच्याने ही फोडणी सर्व या थापलेल्या मिश्रणावर आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने तयार होते आणि खायला एकदम खमंग अशी लागते। कुठली भाजी जरी नसली तरी तुम्ही पोळी भाकरीसोबत या वड्या खाऊ शकतात आणि वरण भात वगैरे असं काही केलं किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणून तुम्ही तोंडी लावायला सुद्धा अशा पद्धतीने या वड्या करू शकतात। तर फोडणी संपूर्ण घातल्यानंतर यावर अजून थोडंसं खोबऱ्याचा कीस राहिलेला होता तो टाकून घेतला आणि नंतर सुरीच्या साह्याने याच्या छान अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत। तुमचं हे पीठ चांगलं शिजलं तरच वड्या चांगल्या पडतात आणि सुरी एकदम क्लीन अशी त्यामध्ये जाऊन वड्या चांगल्या निघतात आपल्या। तर इथे मी तुम्हाला दाखवते मस्त अशा ह्या वड्या आपल्या पडतायत आणि आता एक साईडने आपण कट करून घेतल्या तर दुसऱ्या साईडने सुद्धा या कट करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित कट झाल्यानंतर बघा मी तुम्हाला यातली एक वडी काढून दाखवते। अगदी क्लीन निघली म्हणजे आपलं डाळीचं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे, कुठेही कच्चं राहिलेलं नाहीये। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरी करून बघा। मुलांना छोट्या बुकेसाठी सुद्धा द्यायला चांगल्या आहेत। छोट्या डब्यामध्ये छोट्या सुट्टीसाठी सुद्धा अशा 2-4 वड्या तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकतात आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा करू शकता। तर बघा किती छान निघलेली आहे वडी आणि एकदम मस्त अशी झालेली आहे। बघा प्लेट सुद्धा एकदम क्लीन निघली आहे म्हणजे ताटालाही कुठे चिटकलेली नाहीये। तर आता इथे मी प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे। तर एक एक करून अशा सर्व करायच्या आहेत। मस्त अशा या वड्या लागतात। आमरसाच्या जेवणात सुद्धा अशा वड्या बनवल्या जातात। तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली माझी रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना अशा खाऊ घाला। तर खा प्या मजा करा। थँक्यू।